ट्यूजडेज विथ मॉरी. 7वा मंगळवार. वृद्धत्वाची भीती. मॉरींचा लढाईत पराभव झालेला होता. आता कुणाला तरी शौचानंतर त्यांना पुसावं लागायचं. हेही त्यांनी फार शूरपणे स्वीकारलं. ज्या दिवशी कमोडवर बसल्यानंतर धुण्याकरता त्यांचा हात मागे जाईनासा झाला, त्याच दिवशी त्यांनी कॉनीला त्यांच्या ह्या नव्या मर्यादेबद्दल सांगितलं. तुला या बाबतीत मला मदत करायला अडचण तर नाही ना वाटणार? ती म्हणाली, नाही. त्यांनी प्रथम तिला हे विचारलं, हे मला विशेष वाटलं. या गोष्टीची सवय करून घ्यायला जरा त्रास पडला आणि वेळही लागला, कारण हे म्हणजे रोगाला संपूर्णपणे शरण देण्याची अंतिम पायरी होती. बाथरूमला जाणं, नाक पुसणं आणि त्यांच्या खाजगी अवयवांची स्वच्छता करणं, अशा सगळ्या प्राथमिक आणि वैयक्तिक असलेल्या सर्वच गोष्टी त्यांच्याकडून रोगाने काढून घेतल्या होत्या. आता श्वासोच्छ्वास करणं आणि अन्न गिळणं हे सोडून इतर प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत होतं. मी मॉरींना विचारलं, अशा अवस्थेतही तुम्ही सकारात्मक विचार कसा काय करू शकता? ते जरा गमतीदारच आहे. मुळात मी स्वतंत्र वृत्तीचा माणूस. त्यामुळे कुणीतरी मला मोटारीत बसवायचं किंवा कुणी दुसऱ्यांना मला कपडे घालायचं याला विरोध करण्याचीच माझी वृत्ती होती. मला लाज वाटायची, कारण आपली संस्कृती सांगते की आपलं ढुंगणही तुम्हाला साफ करता येत नसेल तर शरम वाटली पाहिजे. पण नंतर माझ्या लक्षात आलं, संस्कृती काय सांगते ते विसरून जायचं. नाहीतरी आयुष्यात बऱ्याच वेळा मी तसंच वागलोय. नाही बाळगणार मी या सगळ्याची लाज. काय बिघडतंय त्यात? आणि माहित आहे काय झालं ते? एक मजेशीर विलक्षणच गोष्ट घडली. काय झालं? मी चक्क या परावलंबित्वाचा आनंद घ्यायला शिकलो. आता ते मला जेव्हा कुशीवर वळवतात आणि पाठीला जखमा होऊ नयेत म्हणून क्रीम लावतात ना, तेव्हा मला बरं वाटतं. ते माझं कपाळ पुसून घेतात किंवा पायाला मालिश करतात, तेव्हा मी त्यातला आनंद घेत असतो. अगदी डोळे मिटतो आणि सरळ तो आनंद पिऊन घेतो. वाटतं हे सगळं फार परिचयाचं आहे. हे म्हणजे पुन्हा बाळपणाकडे जाण्यासारखं आहे ना. कुणीतरी तुम्हाला न्हाऊ घालतं, कुणीतरी अंग पुसतं, मग कुणीतरी तुम्हाला उचलून घेतं. लहान मूल कसं व्हायचं ते आपल्या सगळ्यांना माहितीच असतं. ते आपल्या आतच असतं ना. त्यामुळे बालपण कसं आनंदाने उपभोगायचं ते मला फक्त आठवावं लागलं इतकंच. खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आई आपल्याला उचलून घ्यायची, जवळ घेऊन जोजवायची, थोपटून झोपवायची, ते सगळं पुरतं मिळालंय असं आपल्याला कधीच वाटत नाही. निरपेक्ष प्रेमाने कसल्याही अटी न घालता आपली संपूर्ण काळजी घेतली जात होती. त्या अवस्थेकडे जायला आपल्यापैकी प्रत्येकजण उत्सुक असतो. ते सगळं पूर्णत्वाने आपल्यापैकी बहुतेकांना मिळालेलं नसतं. मला नाही मिळालं हे मला नक्की माहीत आहे. मॉरींकडे पाहता पाहता एकदम लक्षात आलं, त्यांच्या अंगावर झुकून मी त्यांचा मायक्रोफोन किंवा उषा सारख्या करायचो, त्यांचे डोळे पुसायचो, तेव्हा त्यांना इतका आनंद का व्हायचा? माणसाचा स्पर्श. वयाच्या 78व्या वर्षी ते पोक्तपणे देत होते आणि त्याच वेळेला अर्भकाच्या निरागसतेने घेत होते. त्या दिवशी दुपारी आम्ही वाढत्या वयावर बोललो. वृद्धत्वाची भीती असं म्हणायला पाहिजे. आमच्या पिढीला छळणाऱ्या विषयांची मी यादी केली होती. त्यातला हा विषय होता. बॉस्टन विमानतळावरून येत असताना जाहिरातीचे फलक बघत होतो. जास्तीत जास्त फलकांवर तरुण आणि देखणी माणसंच दाखवली होती. काउबॉय हॅट घातलेला देखणा तरुण सिगरेट ओढत उभा आहे. शॅम्पूच्या बाटलीवर 2 सुंदर तरुणी आपल्याकडे बघून हसतायत. एक 15-16 वर्षांची चिकणी पोरगी आपली जीनची चेन उघडी टाकून सेक्सी नजरेने बघते आहे. काळ्या मखमली पोशाखातली सुस्वरूप कामिनी आणि तिला विडखा घालून उभा असलेला काळ्या जॅकेटातला पुरुष दोघेही एकाच ग्लासातून स्कॉच पित आहेत. त्यांच्यापैकी एकानेही 35 पार केल्याचं दिसत नव्हतं. मी मॉरींना सांगितलं की मी तसं वाटून न घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला आता वय झाल्यासारखं वाटायला लागलंय. मी सतत व्यायाम केला, खाण्यापिण्यावर लक्ष ठेवलं, केस पिकत नाहीत ना यावर आरशात पाहताना माझी नजर असायची.
आधी माझं वय सांगताना मला मोठा अभिमान वाटायचा, कारण इतक्या तरुण वयात मी सगळं मिळवलं होतं. पण आता मी वयाचा विषय टाळू लागलो. पण माझ्या मनात भीती होती की आता आपण 40च्या जवळ चाललो, तेव्हा व्यवसायातले लोक आपल्याला दूर सारतील. वाढणाऱ्या वयाकडे पाहण्याचा मॉरींचा दृष्टिकोन याहून चांगला होता. काय तारुण्याला एवढं विशेष महत्त्व देता तुम्ही, मला काही कळत नाही, मॉरी सांगत होते. तारुण्यसुद्धा इतकं दिनमण झालेलं मी पाहिलं आहे. त्यामुळे तारुण्य महान असतं असं काही मला सांगू नकोस. ही सगळी मुलं माझ्याकडे येतात ना, त्यांचं ते झगडणं, त्यांचे संघर्ष, काहीतरी सतत कमी पडत असल्याची त्यांची भावना, आयुष्य दरिद्री असल्याची तक्रार, इतकी वाईट अवस्था असते ना, त्यांना स्वतःला मारून टाकावंसं वाटतं. या सगळ्यात भर म्हणजे ही तरुण मुलं शहाणी पण नसतात. त्यांच्याकडे आयुष्याबद्दलची समज फार कमी असते. अरे आजूबाजूला काय चाललंय हे समजत नसताना कुणाला कसं काय जगावं असं वाटेल. इथे लोक तुम्हाला रोजच्या रोज बनवतायत. हा परफ्यूम वापरा म्हणजे तुम्ही सुंदर वाटाल, या जीन्स घाला म्हणजे पोरींना तुम्ही हवे हवेसे वाटाल, आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता. किती मूर्खपणा आहे. पण कोच, म्हातारा होण्याची तुम्हाला कधी भीती नाही वाटली? मीच, अरे मी तर या वाढत्या वयाचं मिठी मारून स्वागत केलं. मिठी मारून? हो ना, फार सोपं आहे. बघा, जसजसे तुम्ही वयाने मोठे होता, तुम्ही जास्त जास्त शिकत जाता. आपण 22व्या वर्षी 22 वर्षात जितकं ज्ञान मिळवता येईल तेवढंच मिळवलेलं असतं. तुम्ही जर तिथेच थांबलात तर आयुष्यभर 22व्या वर्षा इतकेच अपक्व, अज्ञानी राहता. तुला माहिती आहे, वयाने वाढणं म्हणजे नुसतं शरीराने थकत जाणं नव्हे, त्याबरोबर आपण परिपक्व होत असतो. वय वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये आता तुम्ही मरणार ही नकारात्मक बाजू जशी आहे तशीच तुम्ही केव्हा तरी मरणारच आहात हे तुम्हाला समजणं आणि त्यामुळे तुमचं जगणं अधिक चांगलं होणं ही सकारात्मक बाजू सुद्धा असते. होय, ते खरं आहे, मी म्हणालो. पण वृद्धत्व जर इतकं महत्त्वाचं असेल तर लोक नेहमी खरंच मला पुन्हा तरुण व्हावं असं वाटतंय असं का म्हणतात? मला 65 वर्षांचा व्हावं असं वाटतंय असं कोणी कधी म्हणताना आढळत नाही. मॉरी हसले, म्हणाले, तुला माहिती आहे यातून काय दिसतं? असमाधानी आयुष्य, अतृप्त आयुष्य. अशांना आयुष्याचा अर्थ सापडलेला नसतो. ज्यांना आयुष्याचा खरा अर्थ उमगला ते मागे जायला मागणारच नाहीत. ते पुढेच जायची इच्छा करणार. त्यांना अधिकाधिक बघायचं असतं, करायचं असतं. 65 वर्षाचे होईपर्यंत त्यांना दम नसतो. लक्ष देऊन ऐक, तू हे लक्षात ठेवलं पाहिजेस. सगळ्याच तरुणांनी हे समजून घेतलं पाहिजे की जर तुम्ही म्हातारे न होण्यासाठी सतत संघर्ष करत राहिलात तर तुम्ही सतत दुःखीच राहाल. कारण तुमची इच्छा असो किंवा नसो, म्हातारे तर तुम्ही होणारच आहात. त्यांनी आपला आवाज खाली आणला आणि मीच, एक ना एक दिवस तूही मरणार आहेस. त्यामुळे तू स्वतःला काहीही सांगत राहिलास तरी काही फरक पडत नाही. खरं आहे. अर्थातच मला आशा आहे ते इतक्यातच घडणार नाही. त्यांनी डोळे मिटून घेतले. चेहऱ्यावर शांत भाव होते. डोक्याखालच्या उशा नीट करायला मला सांगितलं. सतत शरीराच्या अवस्थेत काही ना काही बदल केले तरच त्यांना चैन पडत असे. पांढऱ्या उशा, पिवळा फोन आणि निळे टॉवेल यांच्या सहाय्याने त्यांचा देह योग्य पद्धतीने त्या खुर्चीत बसवलेला असायचा. पटकन पाहिलं तर वाटायचं आता मॉरींना पॅक करून कुठेतरी पाठवण्यासाठीच तयार करून ठेवलंय. मी उषा नीट करताच ते पुटपुटले, थँक्यू. ठीक आहे ठीक आहे, मी म्हणालो. मीच, कसला विचार करतोयस? मी जरा थांबलो. नंतर विचारलं, मला आश्चर्य वाटतं तुम्हाला तरुण तंदुरुस्त लोकांचा हेवा कसा वाटत नाही. अरे तसं नाही आहे, वाटतो ना हेवा. ते हेल्थ क्लबमध्ये जाऊ शकतात, पोहू शकतात, नृत्य करू शकतात. विशेषतः कोणाला नृत्य करताना पाहिलं की मला फार हेवा वाटतो. पण तेवढंच ते. तो हेवा निर्माण होतो
मी तो व्यवस्थित वाटून घेतो आणि नंतर त्याला जाऊ देतो. आठवतंय मी अलिप्ततेबद्दल काय सांगितलं होतं? लेट इट गो, स्वतःला सांगायचं. हा हेवा आहे आणि आता आपण त्याला दूर करूया, जाऊ दे त्याला आणि त्यापासून अलिप्त व्हायचं. त्यांना खोकला आला, खूप मोठी उबळ आली, अगदी घसा खरवडून निघाला त्यांचा. त्यांनी अंगातला सगळा जोर लावून तो कफ थुंकण्याचा प्रयत्न केला आणि मग क्षीण हातांनी टिश्यू पेपर तोंडात घालून कफ पुसून घेतला. त्या क्षणी माझ्या मनात एक हास्यास्पद विचार आला. मला वाटलं मी इतका बलदंड झालोय की एखाद्या पिठाच्या पोत्यासारखं मॉरिनना सहज उचलून खांद्यावर टाकीन आणि मग या शारीरिक वरचढपणाबद्दल माझी मलाच लाज वाटली, कारण दुसऱ्या कोणत्याच बाबतीत मी त्यांच्यापेक्षा वरचढ ठरू शकत नव्हतो. आणि तुम्हाला वाटणारा मत्सर कशाबद्दलचा? माझ्याबद्दलचा. त्याला कसं दूर ठेवता तुम्ही? मॉरी हसले. अरे मिच, वृद्धांना तरुणांचा हेवा न वाटावा ही अशक्यच गोष्ट आहे. पण मुख्य महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण स्वतः कोणत्या अवस्थेत आहोत ते ओळखून त्यात रमून जाणं. आता तू तिशीत आहेस. हे तुझे तिशीत राहायचे दिवस आहेत. माझेही असेच तिशीत राहायचे दिवस होते. आता माझे 78तले दिवस आहेत. आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये काय चांगलं आहे, काय खरं आहे, काय सुंदर आहे ते आपण शोधून काढायला पाहिजे. उगीच मागे वळून पाहत राहिलं तर तुलना सुरू होते, स्पर्धा सुरू होते. हा काळ चांगला की तो. आणि मला असं वाटतं की वय हा काही स्पर्धेचा विषय असू शकत नाही. त्यांनी सुस्कारा टाकून नजर खाली वळवली, जसं काही आपला उच्छ्वास हवेत विरताना पाहत राहिलेत. खरं असं आहे की मी प्रत्येक वयाचा आहे. मी 3 वर्षांचा आहे, 5 वर्षांचा आहे, 37 वर्षांचा आहे, 50 वर्षांचा आहे. या प्रत्येक अवस्थेतून मी गेलोय. त्यामुळे मला माहिती आहे की त्या त्या वयात असणं कसं असतं ते. जेव्हा मूल होऊन आनंद लुटायचा असतो तेव्हा मी मूल होतो. जेव्हा शहाण्या सुरत्या पोक्त माणसाची आवश्यकता असते तेव्हा मी पोक्त होतो. विचार कर, मी कोणकोणत्या वयाचा होऊ शकतो. माझ्या आत्ताच्या वयापर्यंतच्या प्रत्येक वयाचा मी आहे. तुझ्या लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? मी मान हलवली. तू आत्ता जिथे आहेस तिथे मीही एकेकाळी होतो. त्यामुळे त्याबद्दल तुझा हेवा करण्याचा प्रश्नच येत नाही. दैव अनेकांना वश होतं, पण एखादाच स्वतःचा जीव धोक्यात घालतो. मॉरिनचे आवडते कवी W.H. ऑडन. सासूबाई घेतात वकीलपत्र. मिशेल आणि लिझा यांच्या विवाहाला बरोबर 1 महिना लोटला होता. या कथेतली घटना घडली ती एके दिवशी सकाळी. छान प्रसन्न सकाळ होती ती. मिशेलनं सकाळच्या कॉफीचा प्याला रिता केला आणि कामावर जाण्याची तयारी करण्यासाठी तो आपली हॅट हुडकू लागला. एवढ्यात त्याच्या खोलीत त्याच्या सासूबाई हजर झाल्या. त्यांना आपल्या जावयाशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. मिशेल, मी तुमचा थोडा वेळ 5 मिनिटं घेऊ शकते का? नाही नाही, अशा आठ्या घालू नका कपाळावर जावई बापू. मला ठाऊक आहे, जावई मंडळींना सासू ही व्यक्ती फारशी प्रिय नसते. सासूशी बोलणं वगैरे तर फारच दूरची गोष्ट. पण मला वाटतं जावई बापू, आपलं मेतकूट तसं छानच जमतं. पण आपण केवळ जावई आणि सासूच नाही ना, तर शहाणी माणसंही आहोत. आपल्या दोघांमध्ये बरेच चांगले गुणही आहेत, खरं की नाही? दोघंही सोफ्यावर बसले. मम्मी, मी आपल्यासाठी काय करू शकतो? मिशेलनं संभाषणाला सुरुवात केली.
जावई बापू, तुम्ही खूप बुद्धिमंत आहात, म्हणजे खूपच. आणि मीही कोणी दूधखुळी नाही हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे असं मला वाटतं. आपण एकमेकांना उत्तम समजू शकतो, नाही? बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी काही बोलावं असं मला फार वाटतं. मला मनापासून सांगा, अगदी खरं खरं सांगा, तुम्ही माझ्या मुलीच्या बाबतीत काय करायचं ठरवलं आहे? जावयाचे मिशेलचे डोळे गोट्याने एवढे मोठे झाले. सासूबाई धिटाईनं बोलत्या झाल्या. मी म्हणते, असू दे, जाऊ दे. शिक्षण, अभ्यास, विज्ञान, संशोधन सगळं काही छान आहे, मोठं आहेच. साहित्याशिवाय तर जगणं अशक्य आहे. काव्य, त्याविषयी तर काय बोलावं? मी समजू शकते. जेव्हा स्त्री उच्च शिक्षित असते तेव्हा त्याविषयी ऐकायला बोलायलाही बरं वाटतं. मी स्वतःही अशाच वातावरणात वाढले मोठी झाले, नाही का? पण मी म्हणते, या साऱ्या गोष्टी एवढ्या टोकाला कशाला न्यायच्या? अतिरेक कशाला हवा? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय तरी काय? मिशेल गोंधळून गेला. नाही, मला असं म्हणायचंय की तुम्ही माझ्या मुलीला ज्या रीतीने वागवत आहात ते मला मान्य नाही. तुम्ही तिच्याशी विवाह केलात, पण ही काय तुमची पत्नी म्हणायची की मित्र की कोण? ती तुमच्या अतिरेकी विचारांची बळी आहे. विज्ञान, पुस्तकं आणि असल्याच आणि हजार गोष्टी छान आहेत, उत्तम, पण सारं काही आपल्याच जागी ठीक असतं. पण तुम्ही हे विसरू नका की लिझा ही माझी मुलगी आहे, अतिशय लाडकी. तुम्ही तिला विनाशाकडे नेतात. तुमच्या लग्नाला जेमतेम महिना होतोय आणि तिच्याकडे पहा, तुम्ही तिची काय अवस्था केली आहे. दिवस दिवस पुस्तकं घेऊन बसते हातात. ती वैज्ञानिक मासिकं वाचत राहते, कागदावर काही ना काही लिहून घेत राहते. या काही स्त्रियांनी करायच्या गोष्टी आहेत? कृपा करून तिला माणसातून उठवू नका. जगू द्या तिला. तिला चार माणसात मिसळणं, वावरणं शक्य होत नाही. नाचणं गाणंही ती विसरून गेली असावी. अहो, विश्वास देखील बसत नाही. एवढ्या 30 दिवसात कधी तिला नृत्याच्या समारंभासाठी घेऊन गेलात? कधीच नाही, एकदाही नाही. जावई बापू सरसावून बसले आणि बोलू लागले, मम्मी, मी तुमच्या मुलीला नृत्याच्या कार्यक्रमांसाठी घेऊन गेलो नाही, कारण तिलाच ते आवडत नाही. विचारून पहा तिला, मग तुम्हाला समजेल. तिचं मत तरी विचारा. हे नाच, गाणी, क्लब्स याविषयीचं? छे छे, तुमचे विचार तिला आवडणार देखील नाहीत. जर ती दिवसभर पुस्तकं वाचत बसते, लिहित राहते, तर तिला ते आवडतं म्हणूनच. तिच्यावर कुणीही सक्ती करत नाही आणि यासाठीच तर तिच्यावर प्रेम करतो मी. मामी, मी तुमच्यासमोर हात जोडतो आणि आजीजींनी विनंती करतो की इथून पुढे आम्हा पती पत्नींच्या आयुष्यात काही ढवळाढवळ करू नये तुम्ही. जर लिझाला मला काही सांगायचं असेल तर ती स्वतःहून मला सांगेल. असं वाटतं तुम्हाला? ती तुम्हाला आपणहून काही सांगेल असं वाटतं? पहा, जरा पहा तिच्याकडे. तुम्हाला दिसत नसावं कदाचित की तुमच्या दहशतीत माझी लिझा किती मुकी झाली आहे. प्रेम, प्रेम म्हणे. तुमच्या विषयीच्या प्रेमानं तिच्या जिभेलाही कुलूप लागलंय. जर मी इथे नसते तर तुम्ही नक्कीच तिच्या मानेवर जूही ठेवलं असतं. तुमचे विचार, तुमची जबरदस्ती, तुमचा धाक. आजपासून तुम्ही तुमचं वागणं बदलावं हे बरं. मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये तुमच्याकडून मिशेल. ऐकायचं नाही? नका ऐकू, त्याची जरुरी नाही. फार मोठी व्यक्ती आहात आपण. जर लिझा माझी मुलगी नसती तर मी काही बोललेही नसते. मला तिची दया येते. तिनंच मला विनवून सांगितलं की मी तुमच्याशी ह्या बाबतीत बोलावं. सासूबाईंनी निकराचा पवित्रा घेतला. हे एवढं खोटं बोलायची काहीच गरज नाहीये. कृपा करून इतकं खोटं मात्र बोलू नका. मिशेलचा राग अनावर झाला. हे खोटं आहे? मी खोटं बोलते? काय म्हणावं या माणसाला?
एवढं बोलून सासूबाई तत्क्षणी उठल्या आणि दरवाजाच्या दिशेने गेल्या. कडी काढताच दार उघडलं गेलं आणि मिशेलने पाहिलं ते काय? दरवाजात त्याची पत्नी लिझा उभी होती. हुंदके देत देत हाताच्या बोटांची चाळवाचाळव करत उभी होती. तिचा गोंडस चेहरा सगळा आसमानी डबडबला होता. मिशेल तिच्या दिशेने झपाझप चालत गेला. लिझा, लिझा, तू ऐकलंस हे सारं? तूच सांग आईला की हे सगळं खोटं आहे म्हणून. आपल्या मुलीचं मत समजू देत तिला एकदा. मिशेल, सांगू का? माझी आई खरं तेच बोलतीये. मला हे असं आयुष्य डोईजड होत आहे. माझे फार हाल होत आहेत. लिझा, अगं हे काय सांगतेस तू? हे असं कसं बोलतेस? पण इतके दिवस तू मला स्वतः या बाबतीत काही सांगितलं का नाहीस? मिशेल पुरता गोंधळून गेला. मला तू रागावशील याची फार भीती वाटायची. लिझानं भीत खरं सांगून टाकलं. पण लिझा, तूच तर नेहमी आळशीपणाच्या विरुद्ध असायचीस. रिकामटेकडी माणसं आवडत नसल्याविषयी बोलायचीस. तूच ना मला सांगायचीस की माझे विचार, माझी तत्त्व तुला आवडतात आणि त्यासाठीच तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून. खरं ना? तूच ना मला सांगायचीस की तुला आपल्या भोवतालचं रटाळ कंटाळवाणं आयुष्य आवडत नाहीये म्हणून. हे सगळं माहीत झाल्यावरच मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. आणि तुझ्या विचारात हा असा एकदम अचानक घडलेला बदल? अगं याचं काय स्पष्टीकरण देऊ शकतेस तू? कारण लग्नाआधी मला अशी भीती वाटायची की आपण तसं बोललो नाही तर मिशेल आपल्याशी लग्न नाही करायचा. मिशेल, चल ना, आज आपण कुठेतरी बाहेर जाऊया, मजा करूया. हां, चालेल? चल ना. असं म्हणत म्हणत लिझानं मिशेलच्या गळ्यात दोन्ही हात टाकले. झालं समाधान? ऐकलत ना स्वतःच्या कानांनी? असं विजेत्याच्या आविर्भावात म्हणत सासूबाई झपाट्यानं खोली बाहेर पडल्या. हात लेकाचा, मूर्ख कुठला. भानावर येत मिशेल हळूच पुटपुटला. मूर्ख? मूर्ख कोण? लिझा. दुसरा कोण? जो एवढी मोठी चूक करून बसलाय तोच.